जनरेशनमध्ये हेअरफॉल, हेअर थिनिंग हा सगळ्यात मोठा मेजर प्रॉब्लेम झाला. मग माझा फ्रेंड आहे जो 23 इयर्सचा आहे, बट म्हणजे तो बाळ झाला आता. मग ह्याबद्दल लोकांना आपल्याला काय सांगता येईल की कशी काळजी घेतली पाहिजे किंवा हेअर थिनिंग नक्की काय आहे, हेअरफॉल का होतो? तुम्ही जसं सांगितलं हा प्रॉब्लेम आता खूप कॉमन झालेला आहे. तर पहिले जे हेअर थिनिंग इश्यूज होत होते तर वी यूज टू सी की ते लेट 50s मध्ये किंवा पीपल वेन दे आर टर्निंग अराउंड 50 आणि 60 या वयात होत होते. पण आता हे खूप लवकर चालू झाले. डिकेड्स अर्लियर पीपल आर गेटिंग दिस हेअर थिनिंगचा प्रॉब्लेम. तर सी आता हेअर थिनिंग काय आहे, हे नक्की काय असतं, हे यू हॅव टू अंडरस्टँड काय असतं हेअर थिनिंग. तर हेअर थिनिंग जे आहे एक पॅटर्न्ड बाल्डनेस आहे. म्हणजे काय होतात, केस विरळ होतात. तर त्याचं दोन मेनच रिझन आहे, एक जेनेटिक्स आणि दुसरं हॉर्मोन. हे मेन त्याचं कारण आहे टू गेट हेअर थिनिंग. तर जेनेटिक्स मीन्स जर मम्मीला किंवा मम्मीच्या साईडला किंवा पप्पाला त्यांना जर हेअर थिनिंग झाली असेल तर देर आर हाय चान्सेस की तुम्हाला पण ते हेअर थिनिंग होणार. ओके. आणि त्याचं ते वेरियस हॉर्मोन्स असतात बॉडीमध्ये, त्याचं वेगळ्या पद्धतीने ऍक्शन म्हणून ती हेअर थिनिंग प्रोसेस चालू होते. ओके. तर हे मेलमध्ये पण होऊ शकतं हेअर थिनिंग आणि फिमेलमध्ये पण होऊ शकतं. सो हेअर थिनिंग जी प्रोसेस आहे ते मेल आणि फिमेल दोन्हीमध्ये होते आणि दोन्हीमध्ये ते वेगवेगळ्या पद्धतीने प्रेझेंट होते. नाव वेन वी टॉक अबाउट हेअर लॉस, हेअर लॉस त्याचे कारण तर खूप असतात. फक्त हेअर थिनिंग हे हेअर लॉस होत नाही. हेअर लॉसचे अजून खूप सारे वेगवेगळे कारण आहेत. ओके. टिलोजन एफ्लुव्हियम, ओके, जस्ट लाईक म्हणजे पोस्ट डेंगी फीवर किंवा टायफॉइड, मलेरिया किंवा कोणती काही सर्जरी झाली असेल, डिलिव्हरी नंतर, वेट लॉस नंतर, खूप स्ट्रेस झाला असेल त्याच्यानंतर, आणि पीपल ऑन सर्टन मेडिकेशन, टॅबलेट किंवा थायरॉइड प्रॉब्लेम, त्याच्यामुळे पण हेअर लॉस होतो. तर ते वेगळं हेअर लॉस आहे, ते टिलोजन एफ्लुव्हियम आहे. आणि हेअर थिनिंग ही टोटली वेगळी प्रोसेस आहे. हे पॅटर्न हेअर लॉस आहे. एक पर्टिक्युलर पॅटर्न मध्ये हेअर थिन होतात. काय होतात, थिन म्हणजे विरळ, आणि ते पळून जातात आणि मग बाल्ड पॅचेस तयार होतात इन अ पॅटर्न. जसं आपण बघतोय की आता हे जर आपण बघितलं तर इफ यू कॅन सी हे वेरियस हेअर लाईन जी आहे हे रिसीड होते, म्हणजे बाय टेम्पोरल रिसिशन. तर हे मेल्समध्ये या पद्धतीने हेअर थिनिंग होते. कशी होते की त्यांची जी हेअरलाईन आहे हे असं एम शेपमध्ये हे टेम्पोरल्स मधून आत जाते आणि मग हे स्लोली रिसीड होऊन मग बाल्ड पॅचेस असे तयार होतात. तर हे वेगवेगळे ग्रेड्स आहेत. ओके. अबाउट अँड्रोजेनेटिक, मेल अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया और मेल पॅटर्न बाल्डनेस याला म्हणतात. तर हेअरलाईन रिसीड होण्यापासून ते चालू होते. आणि अजून इफ यू गो डीपर इन टू इट तर एकेकाला हेअर थिनिंग इकडे न होता डायरेक्ट इकडे त्यांना इथून ते बाल्ड चालू होते, असं पण होऊ शकतं. तर मोस्ट कॉमन हे जे क्लासिफिकेशन आहे हे नॉर्वुड स्केल जे आहे तर स्टार्ट्स फ्रॉम ही हेअरलाईन जी आहे ही रिसीड व्हायला चालू होते आणि मग ते सगळे पॅचेस कंबाईन होऊन पूर्ण बाल्ड होते. ओके. म्हणजे समोरून केस विरळ होत मागे मागे बाल. हेअरलाईन, हा, हेअरलाईन रिसीड. तर मोस्ट कॉमनली पीपल मीन्स मेन ते नोटीस करतात की त्यांची हेअरलाईन जी आहे ती रिसीड होते आणि त्यांना केस जे आहे विरळ जाणवतात. ओके. आणि फिमेल्समध्ये ते वेगळ्या पद्धतीने होते. फिमेल्समध्ये ते समोरची हेअरलाईन जी आहे ही समोरची ती मेंटेन्ड राहते, पण त्यांचं जे हे पार्टिशन लाईन असते आपली तर इकडे ती ब्रॉड होत जाते फिमेल्समध्ये. तर हे फिमेल पॅटर्न बाल्डनेस और फिमेल अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया. मॅम, तुम्ही म्हणालात की हार्मोन्स, जेनेटिक्स यामुळे हेअरफॉल, हेअर थिनिंग सुरू होतं, बट ते नक्की कशा पद्धतीने होतं? म्हणजे बॉडीमध्ये काय प्रोसेस होते जेणेकरून हेअर थिनिंग सुरू होतं? सो आपल्या बॉडीमध्ये मेन आणि विमेन, ओके, बोथ ऑफ देम दे हॅव अ हार्मोन कॉल्ड टेस्टोस्टेरॉन. नाव टेस्टोस्टेरॉन ही हार्मोन जे आहे ते वेरियस सेल्सवर ऍक्ट करते आणि ते सेल फंक्शनिंगवर त्याचा ऍक्शन असतो. तर टेस्टोस्टेरॉन ही हार्मोन आपल्या हेअर फॉलिकल्सच्या तिकडे त्याचे रिसेप्टर आहे. तर 5 अल्फा रिडक्टेस म्हणून एक एन्झाईम आहे जे टेस्टोस्टेरॉनला कन्वर्ट करते इनटू डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन. ओके. तर ती मोर पोटंट फॉर्म ऑफ हॉर्मोन आहे. तर डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन तिथे हेअर फॉलिकलवर जाऊन अटॅच होते आणि त्याला मग श्रिंक करते. तर ते श्रिंक केल्यामुळे ते हेअर थिनिंगची प्रोसेस चालू होते आणि ते हेअर शेडिंग पण होऊन जाते. तर या पद्धतीने ते
हॉर्मोन्स आहे तर ते लीड टू द हेअर थिनिंग. हम्म. नाव मेनमध्ये तर टेस्टोस्टेरॉन लेवल्स हाय असतात, तर म्हणून ग्रोथ आणि प्युबर्टी फेजमध्ये जेव्हा हॉर्मोन्स सर्ज होतात, इन्क्रीज होतात, तर ज्यांना ही जेनेटिक टेंडन्सी आहे तर हे लगेच मग प्रोसेस ट्रिगर होऊ शकते. ओके. आणि फिमेल्समध्ये इश्यू असा होतो की फिमेल्समध्ये हॉर्मोन्स टेस्टोस्टेरॉन जे आहे ते कमी लेवलमध्ये असतात. ओके, बट वेन दे आर अप्रोचिंग मेनोपॉज म्हणजे इन देअर 40s आणि 50sच्या मध्ये, तेव्हा त्यांचं इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन कमी होतो आणि टेस्टोस्टेरॉन लेवल्स जरी नॉर्मल असले तरी पण बाकी फिमेल हॉर्मोन कमी झाल्यामुळे त्यांना ते हेअर थिनिंग प्रोसेस ड्युरिंग मेनोपॉज चालू होते. पण आता यंग गर्ल्समध्ये पण हेअर थिनिंग होते. ते का होते? बिकॉज ऑफ द कंडिशन एव्हरीवन नोज इज PCOD. त्याच्यामुळे त्यांना फिमेल बॉडीमध्ये मेल हॉर्मोन जास्त होतात आणि मग हेअर थिनिंग प्रोसेस यंग गर्ल्समध्ये पण आता चालू झाली. ओके. हेअर थिनिंगसाठी हार्मोन्स आणि जेनेटिक्स हे दोनच कल्प्रिट आहेत का? नाही, फक्त हार्मोन्स अँड जेनेटिक्स आर नॉट द ओनली रिस्पॉन्सिबल थिंग फॉर हेअर थिनिंग. तर ह्याच्यामध्ये अजून बरेच गोष्टी आहे, जसं की स्ट्रेस आहे, इम्प्रॉपर डाएट, मग तुमचं जर स्लीप पॅटर्न व्यवस्थित नसेल तर डिस्टर्ब स्लीप, किंवा नावडेज आता स्लीप सायकल पूर्ण रिव्हर्स झाली आहे की दिवसभर लोक झोपतात आणि रात्रभर जागे राहतात, तर ते एक फॅक्टर बॉडी फंक्शनिंग डिस्टर्ब होते त्याच्याने, तर ते सर्कॅडियन रिदम डिस्टर्ब होते. मग लाईफस्टाईल, नाव लाईफस्टाईल पण एवढी आता स्ट्रेसफुल आणि वेगळी झाली आहे की आपण न्यूट्रिशन पण व्यवस्थित ठेवत नाही, देन देर इज अ लॉट ऑफ अल्कोहोल इनटेक, मग स्मोकिंग, हे सगळे गोष्टी एवढे कॉमन झाले, तर त्याच्यामुळे दिस अफेक्ट्स द बॉडी फंक्शनिंग. ते हॉर्मोन्स जे असतात बॉडीमध्ये, जे नॉर्मली फंक्शन करतात, तर ते पण पूर्ण डिस्टर्ब होऊन जातं. तर हे सगळे फॅक्टर्स जे आहे, लॅक ऑफ एक्सरसाइज, लोक एक्सरसाइज अजिबात करत नाही, कंटिन्युअसली बसून काम करतात, 8 ते 12 तास बसून सगळं काम असतं. तर हे सगळे फॅक्टर्स जे आहे ते सगळं हॉर्मोनल फंक्शनिंग आपल्या बॉडीमधलं डिस्टर्ब करतात आणि मग हेअर थिनिंग प्रोसेस जी आहे, म्हणून आता एवढे यंग पीपलमध्ये, कॉलेज गोईंग क्राऊडमध्ये हे एवढी कॉमन झाली आहे बिकॉज ऑफ ऑल दीज फॅक्टर्स, जे अर्बनायझेशन झालेलं आहे आणि सगळी आपली लाईफस्टाईल पूर्ण चेंज झाली आहे. तर हे इज इनडायरेक्टली लिडिंग टू मेनी थिंग्स अर्लियर. तर म्हणून ही यंग पीपलला आता हेअर थिनिंग खूप लवकर चालू झाली. हेअर थिनिंग स्टार्ट होतंय किंवा आपल्याला आपले हेअर थिन व्हायला लागल्यात, हे ओळखायचं कसं? आणि जर ओळखलंच आपण, तर त्यावेळेस डॉक्टरांची मदत कधी घेतली पाहिजे? सो सी, आता हेअर थिनिंग आपण कसं नोटीस करतोय की जी आपली हेअरलाईन असते, तर इन द बॉईज इफ यू टॉक, तर हेअरलाईन आहे तर ती दोन्ही साईडनी थोडी थोडी रिसीड व्हायला चालू होते टेम्पोरल बाय टेम्पोरलला. तर जेव्हा तिकडचे हेअर जे आहे ते थोडे, त्यांना डेन्सिटी कमी जाणवते किंवा थोडे विरळ होत आहेत असं जाणवलं, तर ओळखायचं की हेअर थिनिंग चालू झाली. ओके. आणि फिमेलमध्ये आय टोल्ड यू की जे पार्टिशन लाईन असते आपली, तर ती पार्टिशन लाईन जी आहे ती थोडीशी ब्रॉड होते. ओके. आणि यंग गर्ल्समध्ये काय होतं की ओव्हरऑलच त्यांना ते PCOS वगैरे जर असेल तर त्यांना ओव्हरऑल ते हेअर जे आहे ते थिन जाणवतात आणि त्यांचा स्कॅल्प पण विजिबल दिसतो. तर असं ते ओळखायचं. आणि हेअर थिनिंग प्रोसेस जेव्हा होते तर थोडंफार हेअरफॉल होऊ शकतं त्यांना, म्हणजे इट कॅन बिगिन विथ अ हेअरफॉल, म्हणजे त्यांना हेअरफॉल होते असं जाणवतं आणि मग हेअर थिनिंग चालू होते त्यांना, असं पण कधी कधी होतं. आणि एकेकाला डायरेक्ट विदाउट अ हेअरफॉलच ते हेअरचे जे आहे विरळ जाणवतात, स्कॅल्प विजिबल होतो त्यांना आणि हेअरलाईन मागे गेल्यासारखं जाणवतं. तर हे चालू झाल्यानंतर आपल्याला कधी एक डर्मटॉलॉजिस्ट किंवा एक प्रॉपर क्वालिफाईड डर्मटॉलॉजिस्ट करून कधी त्यांना व्हिजिट करायचं आणि ट्रीटमेंट चालू करायची आहे, तर अर्लिएस्ट अर्लियर तर बेटर. म्हणजे जर तुम्ही इनिशियली जर तुम्ही चालू करताय ट्रीटमेंट, तर ऍटलीस्ट त्याचं ते प्रोग्रेशन आहे ते तुम्ही स्लो डाऊन करू शकताय. तर इनिशियली जेव्हा आता हे जर इफ यू सी दिस, तर वेन यू नोटीस की इकडे तुमचे ते हेअरलाईन जी आहे ती थोडी रिसीड झाली आणि थोडं विरळपणा नोटीस झालाय, तर इमिजिएटली यू शुड सीक हेल्प. म्हणजे तेव्हा जर टॉपिकल ऍप्लिकेशन जरी चालू केलं तर दॅट विल बी व्हेरी हेल्पफुल. ही प्रोसेस जी आहे पुढे एवढी, तर ती थोडी तुम्ही ते डिले करू शकताय. ओके. आणि जेव्हा तुम्ही त्याला इग्नोर केलं आणि इकडे येऊन जर तुम्ही ट्रीटमेंट घेताय तर त्याचं काय जास्त रिझल्ट किंवा आउटकम येणार नाही. तर अर्लियर द बेटर. जस्ट आय टोल्ड यू की लवकरात लवकर जर ट्रीटमेंट चालू केली तर ते रिझल्ट पण तुम्हाला
फ्युचरमध्ये ते मेंटेन राहू शकतात. मॅम मी असं ऐकलंय की हेअर थिनिंग एकदा का स्टार्ट झालं तर त्याला कोणती पण ट्रीटमेंट वर्क होत नाही. इज दॅट ट्रू मॅम? विल माय फ्रेंड नेवर ग्रो सम हेअर? No, no, he is going to grow some hair. Don't worry, he's not going to go bald. So, नाही, it's not completely true की हेअर थिनिंगवर कोणतीच ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे. हम्म. आता ह्यात दोन फॅक्टर्स मेन जे रिझन मी सांगितलं की हेअर थिनिंग इज बिकॉज ऑफ जेनेटिक्स अँड हॉर्मोन्स. हम्म. तर जेनेटिक आहे ना, हार्मोन हे आहे, तर हे काही आपण थांबू शकत नाही आणि ते काही बदलू शकत नाही. बट ही जी प्रोसेस आहे हेअर थिनिंग, याला आपण स्लो डाऊन करू शकतो. खूप सारे ट्रीटमेंट अवेलेबल आहे ज्याच्याने ही प्रोसेस जी आहे ही आपण स्लो डाऊन करतोय आणि नवीन हेअर ग्रोथ पण होते. ओके, नाव असं नाही होत की लगेच सगळे केस एकदम येतील आणि खूप डेन्सिटी पहिल्यासारखं एकदम होणार आहे. बट डेफिनेटली केस थोडेफार तरी ग्रो होतात आणि त्याचं आउटकम पण येतो. हेअर ग्रो करू शकतो, पण अगेन इट डिपेंड्स ऑन की तुम्ही कोणत्या स्टेजमध्ये आहे. एकदम तुम्ही ग्रेड 6 आणि 7 मध्ये जाऊन मग हेअर ग्रो करून द्या ट्रीटमेंटनी, तर तसं होत नाही. मग तेव्हा हेअर ट्रान्सप्लांट वगैरे करावा लागतो. तर इनिशियली जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट चालू करताय तर तुमचे हेअर ग्रो होऊ शकतात. ओके मॅम, ट्रीटमेंट ऑप्शन्स तुम्ही हम्म, म्हणालात हम्म. तर मग त्या कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत ज्याने आपण हेअर थिनिंग रोखू शकतो किंवा ते कंट्रोल करता येईल आपल्याला? तर सी आता हे जे हेअर थिनिंग आहे याला ट्रीटमेंट म्हणजे काय, तर ट्रीटमेंट ऑप्शन्स जे आहे ते मेडिकल मॅनेजमेंट आणि प्रोसिजर्स. तर मेडिकल मॅनेजमेंटमध्ये टॉपिकल सोल्युशन, आता मिनॉक्सिडिल, एव्हरीवन नोज नाव की मिनॉक्सिडिल हा एकच मॉलिक्यूल आहे जो हेअर थिनिंगवर काम करतो. ओके, तर मिनॉक्सिडिल टॉपिकल ऍप्लिकेशन्स, मिनॉक्सिडिल आहे, मग रिडेन्सिल, प्रोकॅपिल, कॅपिक्झिल, हे सगळे पेप्टाइड्स आहेत. तर हे जे आहे हे टॉपिकल फॉर्म मध्ये म्हणजे ऍप्लिकेशन्स. ओके, तर हे एक आहे. मग टॅबलेट फॉर्म मध्ये पण आता अँटी अँड्रोजन्स, कारण मी सांगितलं त्या पद्धतीने टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन कन्वर्टेड इंटू डायहायड्रो टेस्टोस्टेरॉन, तर अँटी अँड्रोजन जे हे ब्लॉक करते कन्वर्जन, तर ते टॅबलेट्स, आणि मिनॉक्सिडिल इज नाव अवेलेबल इन अ ओरल फॉर्म ऑल्सो, तर ते. आणि प्लस फिमेल्समध्ये थोडे वेगळे पद्धतीने वेगळे मॉलिक्युल्स पण असतात हु आर इन देअर यंग एज किंवा प्लॅनिंग अ प्रेग्नन्सी, तर त्या टाइमला वेगळे थोडे ओरल मेडिकेशन्स असतात. तर हे, आणि अपार्ट फ्रॉम दॅट काही प्रोसिजर आहे लाईक PRP, दॅट इज प्लेटलेट रिच प्लाझ्मा, GFC, दॅट्स ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेट, LLLT. ओके, आणि एक्झोझोम्स आहे, मग देर आर स्टेम सेल्स ऑल्सो. तर हे सगळे वेगवेगळे प्रोसिजर्स पण आहे ज्याच्याने आपण ते हेअर ग्रोथ इम्प्रूव्ह करतोय आणि थोडं फास्टर रिकव्हरी होते. तर टॉपिकल ऍप्लिकेशन्स, टॅबलेट आणि हे प्रोसिजर्स, असं ते वेगवेगळं कॉम्बिनेशन आहे. नाव दॅट डिपेंड्स आपण कोणाला काय कॉम्बिनेशन मध्ये देतोय, डिपेंड्स ऑन इंडिव्हिज्युअल पेशंटला आपण जेव्हा असेस करतोय त्यांचं काय स्टेजवर आहे, बाकी काय इश्यूज आहे ते बघून मग ते प्रॉपर कॉम्बिनेशन मग केलं जातं. तुम्ही म्हणालात की PRP, GFC, मी खूप लोकांच्या तोंडून हे ऐकले की PRP, GFC केल्यामुळे हेअर थिनिंग खूप म्हणजे कंट्रोलमध्ये येतं. तर नक्की हे काय आहे PRP, GFC वगैरे? PRP, GFC हे ट्रीटमेंट्स आहे, प्रोसिजर्स आहे. ओके, PRP मीन्स प्लेटलेट रिच प्लाझ्मा, GFC मीन्स ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेट. तर बेसिकली हे सगळे प्रोसिजर्स आहे जे केले जातात टू इम्प्रूव्ह ऑर एनहान्स द हेअर ग्रोथ. ओके, म्हणजे ते तुमच्या स्वतःच्याच ब्लड मधून, म्हणजे व्हॉट एव्हर XYZ पेशंट, मग त्यांच्या ब्लड मधूनच काही आपले जसे पांढरे पेशी असतात आणि तांबडे पेशी असतात, तसं प्लेटलेट म्हणून अजून एक सेल असतो. तर हे प्लेटलेट्स मध्ये ना खूप सारे ग्रोथ फॅक्टर्स असतात. इट इज रिच अँड फिल्ड विथ लॉट ऑफ ग्रोथ फॅक्टर्स. तर हे ग्रोथ फॅक्टर्स जे आहे हे त्या ब्लड मधून प्लेटलेट सेपरेट आउट करून प्लेटलेट रिच प्लाझ्मा असा तयार केला जातो आणि ते प्लेटलेट मधले ग्रोथ फॅक्टर्स युटिलाइज होतात फॉर व्हॉट, फॉर स्टिम्युलेटिंग द हेअर फॉलिकल किंवा हेअर रूटला स्टिम्युलेट करण्यासाठी टू ग्रो सम गुड हेअर. तर हे प्रोसिजर आहे. ओके, आणि ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेट पण सिमिलर टाईप आहे, ते थोडं जास्त बेटर आहे. त्यात हे जे सेल्स असतात किंवा ग्रोथ फॅक्टर्स आहे ते थोडं जास्त प्रमाणात आहे, तर ते पण प्लेटलेट मधूनच डिराईव्ह होतात. तर हे दोन्ही प्रोसिजर आहे ते स्कॅल्प मध्ये इंजेक्ट केले जातात. ओके, मोस्ट ऑफ द टाइम्स, आणि कधी कधी दे आर कंबाईन्ड विथ मायक्रो निडलिंग किंवा डर्मा रोलर, तुम्ही ऐकलं असेल, त्याच्याबरोबर पण ते कंबाईन केलं जातं. तर हे सगळे सेशन मध्ये केले जातात. 6 ते 8 ट्रीटमेंट नॉर्मली आर रिकमेंडेड, आणि
ह्याचं बेनिफिट काय होतं की तुमचं हेअर ग्रोथ जी आहे, रिग्रोथ हम्म. इनफॅक्ट, ती थोडी लवकर होते, फास्ट होते आणि हेअर ची क्वालिटी पण चांगली असते. यू हम्म. यू रिग्रो सम गुड आणि थिक हेअर. मॅम मी असं बघितलं की भरपूर लोक आहेत जे डर्मा रोलर घरीच यूज करतात, मग ते सेफ आहे का लोकांसाठी? तर हो, कसं आहे की आता ऑनलाईन एवढ्या गोष्टी अवेलेबल आहे अँड हम्म. पीपल हॅव गॉट ऍक्सेस टू एन नंबर ऑफ थिंग्स. हो. बट त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट हे आहे की डर्मा रोलर यूज करण्याची करेक्ट टेक्निक, हम्म. ओके, आणि प्रॉपर साईज ऑफ द नीडल, ते ते व्यवस्थित इट हॅज टू बी डिस्कस्ड विथ द ट्रीटिंग डर्मॅटॉलॉजिस्ट, ओके. आणि त्यांच्या सल्ल्याने तुम्ही ते डर्मा रोलर परचेस करून ते घरी यूज करू शकतात. बट नॉट रँडमली असं तुम्ही कोणतं पण डर्मा रोलर घेऊन कसं पण यूज करायचं आहे, तर त्याच्याने उलट तुमचं स्कारिंग वगैरे होऊ शकते, मग हेअर अजिबातच ग्रो होणार नाही. तर होम यूज साठी डर्मा रोलर आहे, ओनली विथ युअर डर्मॅटॉलॉजिस्ट तुम्ही ते डिस्कस करून मग त्यांच्या अकॉर्डिंगली ते काय ऍडवाइस करतात मग तुम्ही ते यूज करा. हेअर थिनिंग मध्ये ब्लड टेस्ट करणं गरजेचं असतं का? येस, ऑफकोर्स. सी, हेअर थिनिंग प्रोसेस जी आहे ते फक्त हेअर थिनिंग, इट कॅनॉट बी ओनली हेअर थिनिंग. मेनी अ टाइम्स असं पण होतं की न्यूट्रिशनल डेफिशियन्सी पण असतात बॉडीमध्ये, त्याच्याने ते हेअर थिनिंग प्रॉब्लेम आणि हेअर फॉल पण होतो. तर ते न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज करेक्ट केल्याशिवाय यू वोंट गेट गुड आउटकम. ओके, तर काही ब्लड टेस्ट आर रिकमेंडेड इन इवन सिम्पल हेअर थिनिंग असेल तरी पण काही ब्लड टेस्ट जे आहे ते करणे इज इम्पॉर्टंट. तर आता मार्केटमध्ये भरपूर अँटी हेअरफॉल शॅम्पू अवेलेबल आहेत, मग त्याने खरंच हेअरफॉल म्हणजे हेअर थिनिंग किंवा हेअरफॉल कमी होतो का? नो, हेअरफॉलमध्ये शॅम्पू, कंडिशनर किंवा हेअर ऑइल याचा काहीही रोल नसतो. हेअर थिनिंगमध्ये येस, किटोकोनाझोल शॅम्पूज त्याचं थोडंसं एक माइल्ड इफेक्ट आहे. इट हेल्प्स विथ हेअर थिनिंग, किटोकोनाझोल ओनली. पण बाकी अँटी हेअरफॉल शॅम्पूज वगैरे जे क्लेम करतात त्याचं काहीही रोल इन कंट्रोलिंग द हेअरफॉल नाही आहे. हेअर ऑइल्स जे आहे ते फक्त कंडिशनिंग ऑफ द स्कॅल्प किंवा हेअर्सला ते युजफुल आहे, बट इट विल नॉट कंट्रोल द हेअर फॉल. ओके, ते रूट जे रिझन आहे किंवा रूट कॉज आहे ते ट्रीट केल्याशिवाय एक्सटर्नल शॅम्पू किंवा ऑइल ऍप्लिकेशननी हेअर फॉल कमी होत नाही किंवा हेअर थिनिंग कमी होत नाही. हेअर थिनिंग होत असताना डे टू डे लाईफ मध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे? इन युअर सी, आता डेली रुटीनमध्ये बरेच गोष्टी असतात ज्याच्यावर आपलं लक्ष नसतं, पण ते डायरेक्टली और इनडायरेक्टली ते तुमच्या हेअर थिनिंग प्रोसेसवर किंवा हेअर फॉलवर ते जास्त इम्पॅक्टफुल होऊ शकतं. तर नंबर वन इज द हार्ड वॉटर. ओके, आता सगळीकडे यू हॅव द बोरचं पाणी किंवा ते हार्ड वॉटर असतं, तर दॅट इज एक्स्ट्रीमली डॅमेजिंग टू द हेअर. त्याच्याने तुमचं हेअर ब्रिटल होऊ शकतं आणि यु नो इझिली ब्रेक होतात. तर मेक शुअर की तुम्ही ड्रिंकिंग वॉटर यूज करताय टू वॉश युअर हेअर, आणि जर तसं पॉसिबल नसेल तर मग देर आर सर्टन वॉटर सॉफ्टनर, ते यूज करून मग यू शुड वॉश युअर हेअर. तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड, हेअर फॉल होतोय किंवा हेअर थिनिंग होते म्हणून लोक दे डोंट वॉश देअर हेअर एट ऑल, म्हणजे ते वॉशच करत नाही, मग खूप 3-4 दिवसानंतर हेअर वॉश करतात. तर दॅट इज ऑल्सो नॉट करेक्ट. स्कॅल्प हॅज टू बी क्लीन. जर तुमचं स्कॅल्प ऑइली झालं असेल, इफ यू हॅव डॅन्ड्रफ इश्यूज, तर ते स्कॅल्प क्लीन राहिलं पाहिजे, तरच ते फॉलिकल्स विल रिमेन हेल्दी. तर हेअर वॉश हॅज टू बी प्रॉपर आणि स्कॅल्प हॅज टू बी क्लीन. अकॉर्डिंगली डेली पण तुम्ही हेअर वॉश करू शकताय. ओके, तर दीज टू थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. अपार्ट फ्रॉम दॅट, खूप लोक ट्रॅव्हल करतात लॉंग डिस्टन्सेस, तर दे डोंट कव्हर देअर हेअर. तर डस्ट, पोल्युशन याच्यामुळे स्कॅल्प जे आहे तिथे सगळं डस्ट आणि डर्ट जमा होते. तर अगेन वॉशिंग द हेअर रेग्युलरली, किपिंग द स्कॅल्प क्लीन. हेल्मेट यूज करतात, त्याच्यामुळे ते स्वेट वगैरे जास्त अक्युमुलेट होतो. तर वॉशिंग द हेअर रेग्युलरली, अगेन दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. प्लस तुमच्या डायटमध्ये ऑल्सो यू शुड इन्क्लूड गुड डायट. तुमची चांगली पाहिजे. गुड अमाउंट ऑफ प्रोटीन्स आर रिक्वायर्ड in your diet. Omega-3 fatty acid, zinc rich diet, selenium. ओके, व्हिटॅमिन डी हे पण खूप इम्पॉर्टंट आहे फॉर युअर हेअर, फॉलिक ऍसिड, बायोटिन. तर हे सगळे तुमचे डाएट चांगली असली तर मोस्टली द न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज कॅन बी कवर्ड आणि तुमचं ते हेअरचा इश्यू कंट्रोलमध्ये राहू शकतो. मॅम, ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर हेअर ग्रोथ किती दिवसानंतर दिसायला सुरू होते? आता हेअर थिनिंगची ट्रीटमेंट चालू केल्यानंतर इनिशियली दर इज अ फेज ऑफ हेअर शेडिंग, आणि मग नवीन हेअर रिग्रो होतात. तर इफ वी कॅल्क्युलेट दॅट पिरियड, तर हेअर रिग्रो जे आहे तुम्हाला ऑलमोस्ट 5th or 6th month, आफ्टर 6 months ऑफ ट्रीटमेंट, यू विल नोटिस अ गुड हेअर रिग्रोथ.
ओके. आणि ट्रीटमेंट चालू केले केला काय होणार की 5% मिनॉक्सिडिल वॉट नॉर्मली इज गिवन फॉर ऍप्लिकेशन. तर त्याचा इफेक्टच तसा असतो की तो टिलोजन हेअर किंवा ते डेड हेअर आहे तो शेड करून टाकतो. म्हणजे मोस्ट ऑफ द पेशंट असं कंप्लेन घेऊन येतात की ट्रीटमेंट चालू केल्यानंतर अजून जास्त केस गळतायत. बट नथिंग टू वरी. ते इनिशियल त्याचं ऍक्शनच तसं आहे की डेड हेअर ऑर द टिलोजन हेअर ते शेड होणार आणि त्या फॉलिकल मधून नवीन हेअर रिग्रो होणार. ओके. मग त्याचं मग ड्युरेशन तेवढं असतो. म्हणून ऍट द एंड ऑफ 5th or 6th मंथ जर तुम्ही रेग्युलरली अप्लाय करताय रेग्युलर विथ द ट्रीटमेंट तर 5th or 6th मंथ मध्ये यू गेट अ गुड हेअर रिग्रोथ. ओके. मी असं पण ऐकलंय की म्हणजे आता हेअर ग्रोथची आधी ट्रीटमेंट सुरू आहे, बट ती ट्रीटमेंट बंद झाली की मग परत आणि हेअरफॉल स्टार्ट होतो. सो अनफॉर्च्युनेटली दॅट इज ट्रू. ओके. नाव हे सगळं जेनेटिक्स आणि हॉर्मोन्स आहे बॉडीमध्ये. तर वी डोंट चेंज जेनेटिक्स अँड हॉर्मोन्स. तर हे सगळं आपण ट्रीटमेंट देऊन काय करतोय की ती हेअर थिनिंग प्रोसेस जी होते त्याला आपण स्लो करतोय. त्याला आपण स्लो डाऊन करतोय आणि हेअर रिग्रोथ तिथे होण्यासाठी काही मॉलिक्युल्स जे आहे हेअर फॉलिकल्स वी आर स्टिम्युलेटिंग दॅम टू ग्रो सम हेअर. सो ट्रीटमेंट याची ऍक्च्युअली टिल यू वॉन्ट टू ग्रो सम हेअर ट्रीटमेंट हॅज टू बी कंटिन्यूड. ओके. सो मग पीपल दे गेट सरप्राइज की म्हणजे काय लाईफ लॉंग ट्रीटमेंट घ्यायची आहे का. सो लाईफ लॉंग नाही बट फॉर अ कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ टाइम म्हणजे 1 or 1.5 year ते थोडी कंटिन्युटी मेंटेन ठेवावी लागते. आणि मग अधूनमधून थोडं थोडं ब्रेक्स वी गेट म्हणजे थोडं हेअर चांगलं रिग्रो झाले की देन थोडं फ्रिक्वेन्सी कमी करू शकतो, थोडं मेडिकेशन कमी करून बंद करू शकतो आणि फक्त टॉपिकल ऍप्लिकेशन किंवा जे एक्सटर्नल ऍप्लिकेशन आहे मिनॉक्सिडिल तेवढं कंटिन्यू करायचं. ते पण नंतर थोडं फ्रिक्वेन्सी कमी करून वी कॅन स्टॉप इट. असं नाही की सगळे केस लगेच गोणू शेड किंवा जाणार आहे. बट ऑफकोर्स जे हेअर रिग्रो झाले ते हळूहळू मग दे स्टार्ट शेडिंग. तर टाइमली अगेन इंटरव्हेन्शन अँड अंडर सुपरविजन ऑफ अ डर्मटॉलॉजिस्ट ऑल दीज थिंग्स कॅन बी प्लॅन्ड वेल. मग नक्की हेअर थिनिंगची ट्रीटमेंट घ्यायची आहे की नाही? ट्रिकी क्वेश्चन. सो सी आता हेअर थिनिंग ही प्रोसेस ही होणारच आहे. तर एनी टास्क जेव्हा तुम्ही कोणता पण टास्क यू आर अबाउट टू टेक अप दॅट टास्क डू यू गिव्ह अप बिफोर इवन अटेम्प्टिंग दॅट नो राईट. तर हेअर थिनिंग ऑल्सो ते होणारच आहे. बट ते त्याचं स्पीड ऑफ दॅट हेअर थिनिंग ओके दॅट कॅन बी रेड्युस्ड अँड हेअर रिग्रोथ पण होऊ शकते. तर ऑफकोर्स हे ट्रीटमेंट बंद केल्यानंतर सगळे केस जाणार तर मग कशाला घेऊ मी ट्रीटमेंट. तर यू वॉन्ट टू गो बाल्ड इन युअर 20s or you want to go bald in your 40s, that is your choice. ओके. सो ट्रीटमेंट घेतल्यानंतर ऍटलीस्ट तुम्ही काहीतरी हेअर रिग्रो करणार आणि तुमचे प्राईम इयर्स जे आहे दॅट विल बी सेव्ड, यू विल बी सेव्ड इन दॅट. नाव बरेच असे पण पेशंट आहे ज्यांनी ट्रीटमेंट दे हॅव स्टार्टेड इन द लेट 40s आणि त्यांनी आधी काहीच केलं नाही. बट सरप्राइझिंगली इवन दे हॅव ग्रोन सम हेअर ओनली विथ मेडिकल मॅनेजमेंट, ओनली विथ टॅबलेट, ओनली विथ मिनॉक्सिडिल ऑल्सो. तर असं पण पॉसिबल आहे. तर ट्रीटमेंट बंद केल्यानंतर सगळं हेअर निघून जातात म्हणून हे ट्रीटमेंटच घ्यायची नाहीये. सो इट्स नॉट लाईक दॅट. हेअर रिग्रोथ होते आणि दॅट कॅन बी मेंटेन. सो ऍट द राईट टाइम अँड अर्लिएस्ट यू हॅव टू टेक द ट्रीटमेंट, स्टार्ट द ट्रीटमेंट टू ग्रो सम हेअर. ओ वाव, म्हणजे माझ्या फ्रेंडचे हेअर ग्रोथ पुन्हा होऊ शकते. येस ऑफकोर्स यू कॅन टेल हिम टू कन्सल्ट मी. तर तुम्हालाही केसांसंदर्भात कोणतेही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. थँक्यू.